इथं न्यू ट्रेंडिंग पफ स्लीव्ज बनवायला लागले मी। त्यासाठी इथं 9.5ची तयार बाही आहे, त्याच्यावर मी 3.5 इथं एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेला आहे आणि इथून मला इथं चुन्या करून घ्यायचा आहे। मी कटिंग करून अस्तर जोडून घेतलेला आहे। कटिंग कशा पद्धतीने तुम्हाला करायचं न कळलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकतात, मी कटिंगसुद्धा दाखवेन। तर इथं आता बारीक चून करून घेते मी। इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मध्य पॉईंटपर्यंत अशा समोरच्या बाजूला मी चुन्या करून घेतला। त्याच्यानंतर आता त्याच्या समोर अपोजिट करून घेते। तुम्ही बघू शकता इथं समोरासमोर इथं चुन्या बनवून घ्यायला लागली मी। खूप इम्पॉर्टंट आहे कशा पद्धतीने आपण चुन्या बनवतो त्या प्रमाणाने आपला स्लीव्स रेडी होतो। इथं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पफ रेडी झालेला आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही चुन्या बनवून घेतलं तर खूप सुंदर असा पफ स्लीव्स रेडी होतो। तर ह्याची कटिंगसुद्धा तुम्हाला हवे असले तर नक्की मला कमेंट करू शकता। कटिंगसुद्धा मी बनवून अपलोड करीन माझ्या चॅनलवर। आणि चॅनलावर नवीन जर आला असलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। इथं तुम्ही बघू शकता आता मध्य पॉईंट काढून घेतलं आणि इथं खोल आकार म्हणजे समोरच्या भागाला जोडतो तस ते आपण इथं कटिंग केलं नव्हतं। कटिंगच्या वेळेला मी आता थोडंच ह्या बाहीला कटिंग नाही केलं तरी चालेल, तरीसुद्धा मी इथं थोडं कटिंग करून घेते पुढच्या भागाचं। इथं तुम्ही बघू शकता आणि आता मध्य पॉईंट काढते आणि इथं बाही जोडून घेते। बाही जोडून कशा पद्धतीने फिटिंग करायचं ते सुद्धा मी दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। तुम्हाला कशा प्रमाणाने व्हिडिओ हवे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता। आता इथं बाही जोडून झालेल्या आहेत माझ्या दोन्हीसुद्धा। मी फिटिंगसुद्धा करून घेते लगेच। तर इथं तुम्ही बघू शकता, पुन्हा एकदा दाखवते मी, खूप सुंदर असं बाही रेडी झालेली आहे। तर घातल्यावर फिटिंग झाल्यावर खूप सुंदर असं स्लीव्ज रेडी होते। इथं तुम्ही बघू शकता पफ कशा पद्धतीने रेडी झालेला आहे। तर चला अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।